हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असणार. तर आज आम्ही तलाव फिरायला आलेलो आहे. जिथे मी राहते तिथेच आहे, म्हणजेच मानखुर्दला. आणि तलाव एवढा सुंदर आहे ना, तुम्हाला मी आज या ब्लॉगमध्ये दाखवेनच. आणि खूप छान छान आहे तिथे बघण्यासारखं. जास्ती नाही आहे, पण निसर्ग खूप छान आहे. तोच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढे तुम्ही बघत राहा. खूप आवडेल तुम्हाला, छान वाटेल खूप. इथे काही प्राण्यांचे स्टॅच्यूज बनवले होते. आणि स्टॅच्यूज जसे बनवले होते ना, तसं तर रिअलच वाटत होतं, खरंच वाटत होतं. पण नंतर नीट पाहिल्यावरती वाटलं की नाही, स्टॅच्यू आहेत. आणि असं छोटे छोटे असे झरे वाहत होते. एवढं छान वाटत होतं ना ते बघायला. खरंच असं वाटत होतं की कुठेतरी गावी आलो आहे. गावाला पण एवढं छान वाटतं, तेवढंच इथे सेम वाटत होतं. मला तर खूप आवडलं खरंच. हां, आला बरोबर. हां, अच्छा. गार्गी, हात पकडायचं. ॲडव्हेंचर. बापरे बाबा. गार्गी, हळूहळू चल, पडणार. बापरे बाप, हळूहळू चाल, भीती वाटते मला. पडणार नाही तुम्ही. वाव, गार्गी, मजा येते तुला? वाव गार्गी, ते बघ कॅमल. कॅमल बघ, कॅमल कॅमल. हा बघ फ्रंटला. असं गावाला आल्यासारखं फील येतं. हात लावते त्याला. जा गार्गी. बेबी कॅमल, गार्गी आणि बाबू. हो इथे. गार्गी कुठे गेली? गार्गी कुठे गेली? हाय कर गार्गी, हाय कर. लाईक इथे सिटिंग एरिया पण. अजून काही ते पाहिजे. जंगल है आधी रात है, लगने लगा है डर. जमी होगा. स्लोली स्लोली. लाइक जंगल गार्गी.
हे बिचारे वाट बघतात आम्ही कधी उठतो आहे आणि त्यांना कधी बसायला मिळेल, बट आम्हाला उठायचं काही मूड नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही बसलो, फोटो वगैरे काढले, छानपैकी नीट बसून वगैरे आम्ही मग उठलो. फोन पडेल. इथे बाबू मला म्हणतोय फोन पडेल, म्हणजे मी खूप बाहेरच्या आतल्या साईडला फोन पकडला होता, तर त्याला फोनची काळजी की तो फोन पडेल म्हणून मला बोलते फोन पडेल. गार्गी काय बाहेर यायला मागत नव्हती, परत जंगलमध्ये चल म्हणत होती. त्याच्यामुळे बाबा जरा डान्स करून तिला इम्प्रेस करत होते, जेणेकरून ती परत घरी जायला निघेल. इथे तलावाच्या इथे स्नॅक्सचं पण एक स्टॉल आहे. खूप छान आहे, स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. इथे आम्ही स्नॅक्ससाठी काही पण मागवतो. कधी पण काही आलं की मोमोज असो किंवा सँडविच असो, मोमोज वगैरे तर आम्ही खात नाही, पण इथे सर्व मिळतं. बट आम्ही आज फक्त चहा पिलोत, कारण की गार्गी आणि बाबूला खोकला झाला होता, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलेलं नाही. नाही तर दरवेळेस आम्ही फ्रेंच फ्राईज घेतो. इतकं छान वाटत होतं ना, कारण की पाऊस पण येत होता आणि समोर असं डोंगर वगैरे सर्व दिसत होतं. ढगं पण खूप छान दिसत होते, एकदम धावत होते ढगं पण, आणि खूप मस्त वाटत होतं. निसर्गामध्ये जेवढं राहणं खूप म्हणजे वेगळंच वाटतं, एक वेगळाच फील असतो. एवढं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं की घरी जाऊच नको. पण पावसामुळे आम्हाला जावं लागलं. आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, आम्ही 1 तासच थांबलो असू. पण नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ ना तर व्यवस्थित मस्त मजा करू. नंतर आम्ही घरी जायच्या टायमाला थोडा विचार केला केक घेऊया, तर केक घेतला. केक घेऊन आम्ही घरी गेलेलो आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.